चला तर फ्रेंड्स, तुम्हाला पण अशा पद्धतीची चमचमीत, चविष्ट आणि एकदम चिकन मटन सारखी लागणारी कोवळ्या फणसाची भाजी खायची असेल तर प्लीज माझा पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक पण करा आणि कमेंट पण करा। तर बघा, या ठिकाणी कोवळा फणस मी या ठिकाणी घेतलेला आहे। तर छोट्या आकाराचा फणस आहे, साधारणतः अर्ध्या ते पाऊण किलोचा फणस आहे। तर तो कट करण्याआधी मी या ठिकाणी संपूर्ण हाताला तेल लावून घेतलेला आहे। जे भाजीचं तेल आहे ते लावून घेतलेलं आहे। आणि बघा, या ठिकाणी फणस मी कट करत आहे कारण फणसातून खूप जास्त चिक निघतो आणि तो चिक खूप जास्त चिकट असतो, हाताचा निघत नाही, म्हणून तेल लावणं हाताला खूप गरजेचं आहे। तर बघा, पूर्ण फणसाची साल मी अशा पद्धतीने काढून घेऊन फणसाचे अशा पद्धतीने तुकडे तयार केलेले आहेत। तर ते तुकडे 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवून नंतर मी ते कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकरमध्ये त्या फणसाला लागेल एवढं पाणी घातलेलं आहे, 2 ग्लास, आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत या ठिकाणी मी साहित्य पण काढलेलं आहे वाटणाचं। तर त्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता ते आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने जे आपण मटनसाठी, नॉनव्हेजच्या पदार्थांसाठी साहित्य आपण जसं काढतो सेम तसं साहित्य मी या ठिकाणी काढलेलं आहे आणि पूर्ण साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे। तर या ठिकाणी बघा, ते भाजीपर्यंत आपलं फणस पण छान शिजलेलं आहे। आणि आता आपण काय करणार आहोत, तेलामध्ये हे फणस फ्राय करून घेणार आहोत। त्या कढईमध्ये, ज्या कढईमध्ये आपण कांदा खोबरं वगैरे भाजलेलं होतं त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून, थोडंसं जास्त तेल लागलं ह्या भाजीसाठी मला। तर बघा, ते शिजलेलं फणसाचे तुकडे आहेत ते घालून आपल्याला छान ते 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत, एकदम लालसर होईपर्यंत। कारण हे जे आपण शिजवून घेतले तर ते खूप गिळगिळीत होतं आणि आपण ते फ्राय केल्यानंतर थोडासा कडकपणा त्याच्यामध्ये येतो, छान लागतं, म्हणून ते आपण अशा पद्धतीने फ्राय करायचं। आता ते सगळं फ्राय होतं आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घ्या। पहिल्यांदा मी खोबरं वाटलं, नंतरच त्याच्यामध्ये मी कांदा, लसूण आणि आलं, कोथिंबीर वगैरे घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली सर्व साहित्याची। आता ती पेस्ट तयार झालेली आहे आपली। आणि या ठिकाणी बघा, आपलं फणस पण छान फ्राय झालेलं आहे, एकदम लालसर। आता ते फणस आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच आपण आता हा जो वाटलेला मसाला आहे तो घालायचा आहे। जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे आणि ते 7 ते 8 मिनिटं छान परतायचं आहे, तेल सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकता आता ते छान परतलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा या ठिकाणी काळा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता सर्व रेसिपी ज्या आहेत कांदा लसूण मसाल्याची, काळा मसाल्याची, तर त्या मसाल्यांची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आता ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान, पाणी घालून थोडंसं 1-10 मिनिटं आपल्याला हा मसाला परतायला जातोच। तर छान तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले आपल्याला परतायचे आहेत त्या वाटणामध्ये। आणि बघा, नंतर थोडंसं आणखी पाणी घालून आपण त्याच्यामध्ये हा जो फ्राय केलेला फणस आहे तो पूर्ण घालायचा आहे आणि ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्यामध्ये मी पाणी मिक्स करत करत घातलेलं आहे, जेवढं मला ग्रेव्हीसाठी हवं आहे तेवढं। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे, अंदाज घेत पाणी घालायचं आहे। तुम्हाला ग्रेव्ही कशा पद्धतीची हवी, जास्त घट्ट हवी का थोडीशी पातळसर हवी, तशा पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता आणि तशाच पद्धतीने तुम्ही मसाले पण वाढवू शकता। तर बघा, या ठिकाणी अंदाज घेत मी पाणी घातलेलं आहे, साधारणतः 1 पूर्ण ग्लास भरून मी या ठिकाणी पाणी घातलं आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि कसुरी मेथी या ठिकाणी मी घातलेली आहे। आता हे सर्व परत एकदा मिक्स करून आपल्याला 10 मिनिटं छान कमी गॅसवरती ही भाजी व्यवस्थित शिजू द्यायची। तर बघा, या ठिकाणी 10 मिनिटानंतर आपली मस्त भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता।
एकदम भाजीचा वास पण खूप छान सुटलेला होता आणि भाजी खायला पण खूप टेस्टी झाली होती। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा।